पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला धडा शिकवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा इरादा अजूनही पक्का आहे। शिवसेनेच्याच मागणीनंतर तुर्कीच्या सेलेबी कंपनीचं मुंबई विमानतळावरचं कंत्राट रद्द करण्यात आलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं आता आपला मोर्चा हा इंडिगो कंपनीकडे वळवलाय। इंडिगोनं तुर्की कंपनीच्या माध्यमातून काही विमानं भाडेतत्वावर घेतली आहेत। त्या विमान सेवेसाठीचे कर्मचारी त्याच कंपनीचे आहेत। इंडिगोनं हे कंत्राट रद्द केलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा हा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलाय। इंडिगो एअरलाइन्सनी काही विमान हा टर्किश कंपनीकडून भाड्याने घेतलेले आहेत। त्याच्यावर पायलटही टर्किशचा आहे आणि केबिन क्रू वगैरे जेवढा स्टाफ आहे ते टर्कीचा आहे। आमची मागणी असं आहे की ते जे निवेदन एग्रीमेंट त्यांच्याबरोबर आहे ते रद्द करावा आणि त्याच्या पायलट केबिन क्रू यांना इथून हद्दपार करावा अशी मागणी आज इंडिगोला आम्ही एक पत्र देऊन करतोय। आम्ही त्यांना आता लेटरवर 10 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर 10 दिवसात हा इंडिगोनी टर्किशचे फ्लाईट आणि त्याचे एग्रीमेंट रद्द नाही केलं तर उग्र आंदोलन हा इंडिगोवर आम्ही करणार आहे।